कधी तुमच्यासोबत असं झालंय का की घरात सगळं काही ठीक आहे, मुलं-बाळं, सुखसोयी, सगळं व्यवस्थित आहे, पण तरीही मन कुठेतरी अस्वस्थ असतं. उगाचच चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही, छोट्या-छोट्या गोष्टींवरून आपण मुलांवर किंवा मिस्टरांवर डाफरतो आणि मग नंतर आपल्यालाच त्याचं वाईट वाटतं. घराच्या या भिंती जणू आपल्याला खायला उठतात असं वाटतं आणि कशातच मन रमत नाही. आणि या उलट काही घरं इतकी साधी असतात, पण तिथे पाऊल ठेवताच आपला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. तिथे गेल्यावर एक वेगळीच शांतता, एक पॉझिटिव्ह वाइब आणि आपुलकी जाणवते. मग मनात विचार येतो की आपल्या घरात असं का वाटत नाही. नमस्कार, मी स्नेहा. सखीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. खरं सांगू का सखींनो, आपलं घर हे फक्त सिमेंटच्या 4 भिंती नसून ते आपल्या मनाचं, आपल्या विचारांचं आणि आपल्या रोजच्या सवयींचं एक जिवंत प्रतिबिंब असतं. आपलं घर ही एक अशी जागा असायला हवी जिथे बाहेरच्या जगाचा कितीही ताण असला तरी घरात पाऊल ठेवताच आपल्याला रिचार्ज झाल्यासारखं वाटलं पाहिजे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशी 8 सिक्रेट शेअर करणार आहे जी मी स्वतः माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरासाठी अत्यंत मनापासून पाळते. हे कोणतेही मोठे खर्चिक बदल किंवा कठीण नियम नाहीत, तर या अशा साध्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा सकारात्मकतेने भरून टाकतील. तुमचं घर कसं आनंदाने भरलेलं राहील आणि तिथे राहणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटेल, हेच आज आपण पाहणार आहोत. जर तुम्हालाही तुमचं घर फक्त स्वच्छ नाही तर खऱ्या अर्थाने हॅपी होम बनवायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सखींनो, आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते यावर आपला पूर्ण दिवस कसा जाणार हे ठरतं. पण आपण काय करतो? डोळे उघडले की डोक्यात कामाची लिस्ट सुरू होते. डबा, नाश्ता, साफसफाई. आपण स्वतः यंत्रासारख्या धावायला लागतो. पण थांबा, उद्या सकाळी उठल्यावर कामाकडे धावण्याआधी फक्त 2 मिनिटं स्वतःसाठी आणि आपल्या घरासाठी द्या. सर्वात आधी घरातील खिडक्या आणि दारे उघडा. विचार करा, रात्रभर आपलं घर बंद असतं. तीच हवा, तोच थकवा आणि तीच जड ऊर्जा घरात साचून राहिलेली असते. जेव्हा आपण दारे खिडक्या उघडतो ना, तेव्हा फक्त बाहेरची हवा आत येत नाही, तर घर मोकळा श्वास घेतं. तो पहाटेचा गारवा, पक्ष्यांचा आवाज आणि हळूहळू घरात येणारा तो कोवळा सोनेरी सूर्यप्रकाश, हे सगळं जेव्हा घरात पसरतं तेव्हा घराचा मूड सेकंदात बदलतो. माझा एक छोटा अनुभव सांगू का? ज्या दिवशी मी खिडक्या बंद ठेवून कामाला लागते त्या दिवशी मला स्वतःला खूप थकल्यासारखं आणि कोंडल्यासारखं वाटतं. पण ज्या दिवशी मी घरात प्रकाश आणि हवा येऊ देते त्या दिवशी कामाचा उत्साह दुप्पट असतो. सूर्यप्रकाश हा नैसर्गिकरित्या नकारात्मकता नष्ट करतो. तो जेव्हा तुमच्या हॉलमध्ये, किचनमध्ये पसरतो तेव्हा घराचा प्रत्येक कोपरा जिवंत वाटायला लागतो. म्हणून उद्यापासून एक छोटासा नियम करूया. उठल्या उठल्या थेट गॅसपाशी न जाता आधी आपल्या घराच्या खिडक्या उघडूया. त्या ताज्या हवेला आत येऊ द्या. एक खोल श्वास घ्या आणि मनाशी म्हणा, आजचा दिवस खूप छान जाणार आहे. बघा, तुमचं घरही तुम्हाला प्रतिसाद देईल आणि तुमचं मनही प्रसन्न राहील. घरात ताजी हवा आणि प्रकाश आला की एक प्रकारचा उत्साह जाणवतोच. पण सखींनो, फक्त हवा असून चालत नाही. घराला श्वास घेता आला पाहिजे. आणि घराचा हा श्वास म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या घरातील छोटीशी हिरवळ. चला तर मग आपल्या दुसऱ्या सवयीकडे वळूया. आपल्या घरात कितीही महागड्या वस्तू असल्या, अगदी परदेशातून आणलेले शोपीस असले, तरी एक गोष्ट अशी आहे जी घराला खऱ्या अर्थाने जिवंतपणा देते, आणि ती म्हणजे हिरवाई. कदाचित तुमची बाल्कनी खूप मोठी असेल किंवा अगदी खिडकी एवढी छोटी. जागा महत्वाची नाहीये सखींनो, तर त्या जागेत तुम्ही किती जीव ओतता हे महत्वाचं आहे. 2-4 साध्या कुंड्यासुद्धा तुमच्या घराचं पूर्ण वातावरण बदलून टाकू शकतात. झाडं म्हणजे फक्त शोभेची वस्तू नाहीयेत, ती आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी छोटी छोटी केंद्र आहेत. तो ताजातवाना हिरवा रंग जेव्हा आपल्या डोळ्यांसमोर असतो तेव्हा नकळत आपलं मन शांत व्हायला लागते. कधी असं झालंय का की दिवसभराच्या कामानं डोकं भणाणून गेलंय, खूप विचार सुरू आहेत आणि तुम्ही फक्त 5 मिनिटं शांतपणे तुमच्या झाडांजवळ जाऊन उभे राहिलात? त्या क्षणी जाणवणारी ती शांतता, ती वेगळीच हलकी भावना, हा कोणताही योगायोग नाहीये,
निसर्गामध्ये ती ताकद आहे जी आपल्या मनातला ताण शोषून घेते आणि आपल्याला पुन्हा ताजतवानं करते. माझा एक छोटा अनुभव सांगू का? मी जेव्हा सकाळी त्या छोट्याशा रोपट्याला नवीन पान आलेलं बघते ना, तेव्हा मनात एक वेगळाच आनंद होतो. असं वाटतं की जसं हे झाड हळूहळू वाढत आहे, तसंच आपणही रोज थोडं थोडं प्रगत होत आहोत. तुम्ही रोज फक्त 5 मिनिटं काढा. झाडांना पाणी घाला, सुकलेली पानं काढा, त्यांच्याशी बोला. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुम्ही फक्त झाडांची काळजी घेत नाहीयेत, तर तुम्ही स्वतःला हील करत आहात. म्हणून सखींनो, जर तुमच्या घरात अजून झाडं नसतील, तर आजच एखादं छोटं तुळशीचं रोप, मनी प्लांट किंवा एखादं फुलझाड घेऊन या. कारण कधीकधी घरात शांतता आणण्यासाठी खूप मोठ्या बदलांची गरज नसते. फक्त थोडीशी हिरवाई आणि आपलं प्रेम पुरेसं असतं. आता खिडक्या उघडल्या, झाडं लावली, घर प्रसन्न दिसायला लागलं. पण सखींनो, घराच्या वातावरणात अजून एक अतिशय सूक्ष्म पण प्रभावी गोष्ट काम करत असते. यावर आपली मनस्थिती कशी बदलते हे पाहूया आपल्या तिसऱ्या मुद्द्यात. बाहेरची हिरवळ डोळ्यांना शांत करते खरी, पण सखींनो, घराच्या भिंतींच्या आत एक अशी जागा असते जी आपल्या संपूर्ण घराचं ऊर्जा केंद्र असतं. तिथे गेल्यावर जगाचा विसर पडतो. ती जागा म्हणजे आपलं देवघर. सखींनो, आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट जर थोड्या शांततेत आणि भक्तीत झाला ना, तर त्या पूर्ण दिवसाचा रंगच बदलून जातो. आपण म्हणतो की आपण देवाची पूजा करतो, पण खरं सांगू का, ती फक्त देवाची पूजा नसते. ती वेळ असते स्वतःच्या मनाला रिसेट करण्याची. सकाळी उठल्यावर घरात कितीही कामाची धावपळ असो, मुलांची गडबड असो, पण जेव्हा आपण त्या 2 मिनिटांसाठी देवासमोर हात जोडून उभे राहतो, तेव्हा जगाचा गोंगाट क्षणभर शांत होतो. त्या वातावरणातली जादू अनुभवा. अगरबत्तीचा तो सुगंध जेव्हा हळूहळू घरभर पसरतो, तेव्हा तो घराला एक वेगळीच पवित्रता देतो. घंटीचा तो नाद जणू आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात झोपलेलं चैतन्य जागं करतो. आणि जेव्हा आपण एखादा छोटा मंत्र किंवा स्तोत्र म्हणतो, तेव्हा ते फक्त शब्द नसतात. त्या लहरी आपल्या मनात साठलेला ताण, भीती आणि दिवसभराची चिडचिड हळूहळू विरघळवून टाकतात. कधी असं झालंय का, खूप डोकं दुखतंय किंवा मन अस्वस्थ आहे आणि तुम्ही फक्त देवासमोर दिवा लावून शांत बसलात आणि 5 मिनिटात तुम्हाला हलकं वाटायला लागलं? हे शास्त्र आहे सखींनो. मंत्रांचे उच्चार आणि दिव्याची ज्योत आपल्या आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. गरज नाहीये की तुम्ही तासभर पोथ्या वाचल्या पाहिजेत किंवा मोठी पूजा मांडली पाहिजे. तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त मनापासून 2 मिनिटं डोळे मिटून बसा. माझा एक छोटा नियम आहे. कामं कितीही असली तरी दिवा लावल्यावर मी 2 मिनिटं मोबाईल आणि विचार दोन्ही बाजूला ठेवते. तो काळ फक्त माझा, माझ्या देवाचा आणि माझ्या घराचा असतो. म्हणून सखींनो, उद्यापासून प्रयत्न करा. रोज देवापुढे दिवा लावा, एखादा मंत्र मनापासून म्हणा आणि पहा, तुमचं घर केवळ वास्तू राहणार नाही, तर ते एक मंदिर वाटायला लागेल. मनाची शांती तर आपण मिळवली, पण सखींनो, ही शांती टिकवून ठेवण्यासाठी घराच्या भौतिक स्वरूपाकडेही लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण विस्कटलेलं घर आपल्या विचारांनाही विस्कटून टाकतं. चला पाहूया आपली चौथी सवय, घर स्वच्छ आणि नीटनेटके ठेवणे. सखींनो, आपल्याला माहिती आहे की घर स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे, पण खरं सांगू का, रोजच्या धावपळीत, मुलांच्या गडबडीत किंवा कामाच्या व्यापात हीच गोष्ट सगळ्यात आधी दुर्लक्षित होते. मग होतं काय, हळूहळू वस्तू इथे तिथे साचायला लागतात. डायनिंग टेबलवर पेपरचा ढीग, सोफ्यावर कपडे, किचन ओट्यावर नको असलेले डबे, आणि बघता बघता घराचा पसारा वाढतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा पसारा फक्त घरात नसतो, तो आपल्या मनातही घर करतो. जेव्हा घर विस्कटलेलं असतं ना, तेव्हा नकळत आपली चिडचिड वाढते. साधं चहाचं आधण ठेवतानाही डोकं भणाणतं, काम करायची इच्छा मरून जाते आणि सगळं काही खूप जड वाटायला लागतं, कारण आपल्या डोळ्यांना सतत तो पसारा खुपत असतो. पण या उलट, जर आपण रोज थोडासा वेळ काढून घर झाडले, फरशी पुसली आणि प्रत्येक वस्तू तिच्या हक्काच्या जागेवर ठेवली, तर घरात एक पॉझिटिव्ह आणि स्वच्छ वातावरण तयार होतं. स्वच्छ किचन ओटा आणि जागेवर असलेल्या वस्तू हे बघितलं की काम करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. मन शांत राहतं, विचार स्पष्ट होतात आणि कामाचा वेगही वाढतो. आणि सखींनो, इथे एक छोटंसं सिक्रेट शेअर करते. आपल्याला घर म्युझियमसारखं परफेक्ट ठेवण्याची गरज नाहीये. आपण माणसं आहोत, घर विस्कटणारच. पण रोज थोडं थोडं ही सवय खूप महत्वाची आहे.
एकाच दिवशी पूर्ण घर साफ करून स्वतःला थकवण्यापेक्षा एक छोटासा नियम पाळा. वापरलेली वस्तू वापरून झाल्यावर लगेच जागेवर ठेवायची. फक्त ही एक सवय तुमचं 50% काम वाचवेल. तुम्ही पाहाल, हळूहळू घर नीटनेटके राहीलच, पण तुमचं मनही खूप हलकं, शांत आणि आनंदी राहील. घर आतून तर आपण नीटनेटके ठेवतोच, पण सखींनो, आपल्या घराचं व्यक्तिमत्व घराच्या आत नाही, तर घराच्या उंबरठ्यावरच ठरतं. कारण तिथूनच पाहुणे आणि सकारात्मक ऊर्जा दोन्ही आत येतात. चला पाहूया आपली 5वी महत्वाची सवय, घराचं प्रवेशद्वार, म्हणजे आपल्या घराचा एंट्रन्स. आपल्या घराचं प्रवेशद्वार हे फक्त येण्या-जाण्याचं ठिकाण नसतं सखींनो, ते आपल्या घराचा चेहरा असतं. विचार करा, जेव्हा एखादा पाहुणा किंवा अगदी आपण स्वतः बाहेरून थकून घरी येतो, तेव्हा सर्वप्रथम आपली नजर कुठे पडते? आपल्या प्रवेशद्वारावर. आणि खरं सांगू का, त्या पहिल्या नजरेतच आपल्या मनाची त्या घराबद्दलची भावना तयार होते. म्हणूनच घराचं प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ आणि वेलकमिंग असणं खूप गरजेचं आहे. तिथे रोज मोठी साफसफाई करायची गरज नाहीये, पण एक साधी सवय तुमचं घर बदलू शकते. प्रवेशद्वाराजवळ कधीही चपलांचा पसारा होऊ देऊ नका. अस्ताव्यस्त पडलेल्या चपला आणि बूट फक्त दिसायला वाईट दिसत नाहीत, तर ते तिथे नकारात्मकता आणि अडथळे निर्माण करतात. त्या चपला व्यवस्थित शू रॅकमध्ये ठेवा किंवा एका कोपऱ्यात नीट लावा. जिथे मोकळी जागा आणि स्वच्छता असते, तिथेच सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह मुक्तपणे वाहतो. एक छोटासा बदल करून पहा. दररोज जमलं नाही तरी सणावारी किंवा शक्य असेल तेव्हा दारासमोर एक छोटीशी सुंदर रांगोळी काढा. त्या रंगांमुळे आणि डिझाईनमुळे घराच्या एंट्रन्सला एक वेगळंच चैतन्य येतं. एखादं छोटंसं हिरवं रोपटं तिथे ठेवा. ते पाहूनच येणाऱ्या जाणाऱ्याचं मन प्रसन्न होतं. जेव्हा कोणी तुमच्या घरात पाऊल टाकेल, तेव्हा त्यांना फक्त सिमेंटच्या भिंती दिसणार नाहीत, तर एक प्रेमळ आणि पॉझिटिव्ह वातावरण जाणवेल. म्हणून सखींनो, लक्षात ठेवा, ज्या घराचा उंबरठा स्वच्छ आणि प्रसन्न असतो, त्या घरात सुख आणि शांती नांदायला वेळ लागत नाही. तिथूनच तर खऱ्या अर्थाने सकारात्मकतेची सुरुवात होते. प्रवेशद्वार तर आपण नीटनेटके केले, पण सखींनो, घराच्या आत आल्यावर जर सगळीकडे वस्तूंच्या खच असेल, तर कितीही झाडलोट केली तरी घर प्रसन्न वाटत नाही. कारण कधीकधी अडचण स्वच्छतेची नसते, तर ती असते गरजेपेक्षा जास्त असलेल्या सामानाची. चला पाहूया आपली 6वी महत्वाची सवय, डिक्लटरिंग. सखींनो, आपल्या सगळ्यांनाच एक सवय असते काहीतरी नवीन खरेदी करण्याची. कधी एखादा शोपीस आवडतो, तर कधी किचनसाठी एखादं नवीन भांडं. पण आपण कधी विचार केलाय का की या वस्तूंची संख्या हळूहळू किती वाढत जाते? आज एक छोटी वस्तू, उद्या दुसरी, आणि बघता बघता आपलं घर सामानाने गच्च भरायला लागतं. आणि मग काय होतं माहीत आहे? घर भरलेलं वाटतं, वावरायला जागा कमी पडते आणि नकळत आपलं मनही गोंधळलेलं वाटायला लागतं. कारण सखींनो, जिथे जास्त क्लटर किंवा पसारा असतो, तिथे आपली एकाग्रता कमी होते आणि चिडचिड वाढते. अशा वातावरणात शांतता टिकून राहणं खरंच कठीण असतं. म्हणूनच डिक्लटरिंग म्हणजे अनावश्यक वस्तू बाहेर काढणं खूप महत्त्वाचं आहे. याचा अर्थ असा नाही की सगळं फेकून द्यायचं, तर याचा अर्थ इतकाच, जे खरंच उपयोगाचं आहे आणि जे आपल्याला आनंद देतं तेच घरात ठेवायचं. बाकीच्या वस्तू ज्या आपण वर्षानुवर्षे वापरल्या नाहीत, त्या हळूहळू निरोप देऊन बाहेर काढायच्या. एक गोल्डन रूल लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही घरात एखादी नवीन वस्तू आणता, तेव्हा किमान एक जुनी निरुपयोगी वस्तू घराबाहेर काढा. याला 1 in 1 out नियम म्हणतात. हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं घर मोकळा श्वास घेतंय. जागा वाढली की त्या मोकळ्या जागेमुळे मनालाही एक वेगळीच शांतता मिळते. कमी वस्तू असतील पण त्या नीट निवडलेल्या आणि सुंदर असतील, तर घर कोणत्याही महागड्या सजावटीशिवाय आकर्षक दिसतं. माझा अनुभव सांगते. जेव्हा मी माझ्या कपाटातल्या न वापरणाऱ्या साड्या किंवा किचनमधले जुने डबे कोणाला तरी गरजूला दिले, तेव्हा मला जे समाधान मिळालं ते नवीन काही खरेदी करतानाही मिळालं नव्हतं. म्हणून सखींनो, आजच घराच्या कानाकोपऱ्यात एक नजर टाका. अशा किती वस्तू आहेत ज्या आपण फक्त साठवून ठेवल्यात? त्या सोडायला सुरुवात करा. कारण कधीकधी आनंद मिळवण्यासाठी नवीन काही आणण्याची गरज नसते, तर जुनं आणि अनावश्यक सोडण्याची गरज असते. घरातल्या अनावश्यक वस्तू तर आपण बाहेर काढल्या, पण सखींनो, एक जागा अशी आहे जिथे सगळ्यात जास्त वस्तू साठतात आणि जिथून आपल्या संपूर्ण घराचं आरोग्य ठरतं. ती जागा म्हणजे आपलं किचन. चला पाहूया आपली 7वी सवय. सखींनो, आपल्या घरातलं सगळ्यात जास्त जिवंत ठिकाण कोणतं असेल, तर ते म्हणजे आपलं किचन.
कारण इथे फक्त पोट भरण्यासाठी अन्न बनत नाही, तर इथे आपल्या कुटुंबासाठी प्रेम, काळजी आणि जगण्याची ऊर्जा तयार होत असते. आपण गृहिणी आपला दिवसातला जास्तीत जास्त वेळ याच 4 भिंतींच्या आत घालवतो. म्हणूनच किचनमधलं वातावरण कसं आहे याचा थेट परिणाम आपल्या मनस्थितीवर आणि पर्यायाने आपल्या अन्नावर होत असतो. आपल्याकडे म्हणतात ना, किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो. याचाच अर्थ ही जागा अत्यंत पवित्र आहे. पण कधी तुमच्यासोबत असं झालंय का की किचनच्या ओट्यावर डब्यांची गर्दी आहे, सिंकमध्ये भांडी साचली आहेत आणि ते बघूनच दूध तापवायचा सुद्धा कंटाळा येतोय. मन जड होतं आणि ते छोटंसं कामही डोंगर पोखरण्यासारखं वाटायला लागतं. पण याउलट एक छोटी सवय लावून पहा. स्वयंपाक झाला की लगेच ओटा ओल्या कापडाने पुसून काढणे आणि वापरलेली भांडी लगेच विसळून टाकणे. ओट्यावर फक्त त्याच वस्तू ठेवा ज्यांची तुम्हाला वारंवार गरज पडते. जेव्हा किचनचा ओटा रिकामा आणि क्लीन असतो ना, तेव्हा काम करताना एक वेगळाच उत्साह जाणवतो. मन शांत राहतं आणि आपण जे काही बनवतो त्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी उतरते. आणि खरं सांगू का, अशा प्रसन्न वातावरणात बनवलेलं अन्न खाणाऱ्यालाही एक वेगळंच समाधान आणि आरोग्य देऊन जातं. माझी एक छोटी टिप सांगते. रात्री झोपण्यापूर्वी किचन पूर्णपणे आवरून ओटा स्वच्छ करूनच मग झोपा. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही किचनमध्ये पाऊल टाकाल तेव्हा क्लीन किचन पाहून तुमचा अर्धा ताण तिथेच पळून जाईल. म्हणून सखींनो, किचनला फक्त काम करण्याची जागा समजू नका, तर ते तुमच्या घराचं पॉवर हाऊस आहे असं समजा. त्याला स्वच्छ, मोकळं आणि प्रसन्न ठेवा. तुम्ही पाहाल तुमचं घर आणि मन दोन्ही आनंदाने ओसंडून वाहतील. सखींनो, घर सुंदर दिसण्यासाठी आपण सजावट करतो, झाडं लावतो, स्वच्छता ठेवतो. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण एक गोष्ट अशी आहे जिच्याशिवाय हे सगळं अपूर्ण आहे. ती गोष्ट म्हणजे घरातलं प्रेम. घर कितीही मोठं असो, आलिशान बंगल्यासारखं सजवलेलं असो, पण जर तिथे एकमेकांशी बोलायला कोणाकडे वेळ नसेल किंवा मनात एकमेकांबद्दल कटुता असेल, तर त्या महालातही मन एकटं वाटतं. आणि या उलट छोटंसं घर असलं पण तिथे जर सगळे एकमेकांशी हसून बोलत असतील, एकमेकांच्या सुखात आणि दुःखात सोबत असतील, तर तिथे एक वेगळीच ऊब असते. अशा घरात पाऊल टाकताच मनाला उभारी मिळते. सखींनो, संसार म्हटला की छोटे मोठे वाद होणं अगदी नैसर्गिक आहे. पण त्या वादांना मनात साठवून ठेवणं हीच गोष्ट घरात नकारात्मकता पसरवते. कधी समोरच्याचं बोलणं लागतं, कधी आपलं चुकतं, पण आपण काय करतो? अबोला धरतो, आतून राग साठवत राहतो आणि हळूहळू तो राग आपल्या घराच्या वातावरणाला गढूळ करायला लागतो. म्हणून एक छोटी सवय लावून पहा. मनात काही असेल तर ते शांतपणे बोलून दाखवा. थोडं समजून घ्या, थोडं समजावून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान लहान गोष्टींवर एकत्र हसायला शिका. लक्षात ठेवा, घरातला हसरा आवाज ही जगातली सर्वात मोठी पॉझिटिव्ह एनर्जी आहे. जेव्हा घरात खळाळून हसू असतं तेव्हा तिथे तणाव आणि नकारात्मकता फार काळ टिकूच शकत नाही. खरी सकारात्मकता वस्तूंमध्ये नसते सखींनो, ती आपल्या नात्यांमध्ये असते. जेव्हा नात्यांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा असतो तेव्हा तुमचं घर आपोआपच शांततेचं माहेरघर बनतं. तर सखींनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पॉझिटिव्हिटी म्हणजे काही खूप वेगळं, मोठं किंवा कठीण नसतं. ती म्हणजे आपण आपल्या घराला आणि स्वतःला दिलेलं निख्खळ प्रेम असतं. घर किती मोठं आहे किंवा ते किती महागड्या वस्तूंनी भरलेलं आहे यापेक्षा खूप जास्त महत्त्वाचं असतं की त्या घरात मोकळेपणा आहे का, तिथल्या हवेत शांतता आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे आपलेपणा आहे का. कारण सखींनो, जिथे आपलं मन शांत राहतं आणि जिथे आपण कोणत्याही मुखवट्याशिवाय स्वतःसारखे राहू शकतो, तेच खरं हॅप्पी होम असतं. सखींनो, आज आपण ज्या 8 सवयी पाहिल्या त्या दिसायला खूप साध्या आहेत, पण विश्वास ठेवा, जेव्हा तुम्ही या छोट्या गोष्टी तुमच्या रोजच्या जगण्यात आणाल तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या घराचं वातावरण बदलत चाललंय. तुमचं घर तुम्हाला फक्त निवारा देणार नाही, तर ते तुम्हाला ऊर्जा देईल, आनंद देईल. मला नक्की सांगा, या 8 पैकी तुमची आवडती सवय कोणती? किंवा अशी कोणती सवय आहे जी तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात? कॉमेंट्समध्ये तुमचं मत नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सखींसोबत तो शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुमचं घर आनंदाने भरून टाका.